पिछले 10 सालों में प्रधानमंत्री मोदी दर्जनों बार अपने भाषणों में 2022 तक किसानों की आय दुगनी करने की बात कह चुके हैं। 2022 जब आजादी के 75 साल होंगे तब तक हम किसान की इनकम को दोगुना कर देंगे, उसकी आय दोगुना कर देंगे। देश के किसानों की आय दोगुनी करने का लक्ष्य लेकर के आगे बढ़ना है। हिंदुस्तान के किसान की आय डबल करनी है, दोगुना करनी है। लाख उगाच कशाला खोटं बोलास तसलं लाख केलं म्हणून आपल्यात कष्ट होतं तेवढं केलं तर हे मी घरात करता म्हणून एवढा आहे। केंद्र सरकार के आज़ादी का अमृत महोत्सव कार्यक्रम के तहत जुलाई 2022 में इंडियन काउंसिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च ने एक बुकलेट जारी की थी। इस बुकलेट में देश भर के उन 75,000 किसानों के नाम हैं जिनकी आय सरकार के मुताबिक दुगनी हो चुकी है। सरकार के इन दावों की जांच करने हम महाराष्ट्र के मराठवाड़ा इलाके के उस्मानाबाद जिले गए, जिसे अब धाराशिव के नाम से जाना जाता है। साल 2017 से 2022 के बीच में मराठवाड़ा के उस्मानाबाद जिले में 717 किसानों ने आत्महत्या की। इस वक्त हम धाराशिव की तुलजापुर तहसील के बारुल गांव में हैं। यहाँ की कुछ महिलाओं के नाम भी आयकर की उस लिस्ट में हैं। हम यही देखने आए हैं कि क्या वाकई ICAR के दावे हैं वो सच हैं या फिर वो सब कोरी बातें हैं। ये गुलशन बी शेख है। ICAR के मुताबिक ये किसान हैं। साल 2016-17 में इनकी नेट इनकम 59,200 थी, जो अब 1,20,600 हो गई है। इनके पास 3 विदेशी गायें हैं जो सालाना 3600 लीटर दूध देती हैं। मज़ेदार बात यह है कि ना ही तो गुलशन भी किसान हैं, ना ही कभी उनके पास गाय थी। यहाँ तक कि ICAR की बुकलेट में मौजूद खेतों के सामने जिस महिला की फोटो खींची गई है वो भी कोई और है। आइए उन्हीं से जानते हैं इस बारे में। तो क्या है आपके पास गाय? मेरे ससुर के नाम पे है खेत। अच्छा, आपके नाम पे कुछ नहीं है? और आप खुद खेती करती हो? कभी खेती? नहीं। अच्छा, जो ICAR है, इंडियन काउंसिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च, उन्होंने बताया कि आप खेती करती हैं, आपके पास 2 एकड़ ज़मीन है और आपके पास पहले 2016-17 में आपकी जो मतलब कुल मिला के जो पूरा सब कुछ प्रॉफिट आपकी आय आती थी करीबन 49,200 रुपये। अब आपकी जो कमाई है आपकी 1,20,600 है। तो ये सही है क्या? मतलब आपकी खुद की कमाई है उसमें ये बोल रहे हैं नहीं कि 1,20,600 है। तो खेती तो आप करती नहीं है? नहीं करती। और ये इसमें लिखा है कि आपके पास 3 अभी पहले एक गाय थी आपके पास, ठीक है भी गाय? नहीं। और अभी ये बोल रहे हैं कि आपके पास 3 गाय हैं और आप 3600 लीटर मतलब आप दूध महीना मतलब ये पूरा सालाना बता रहे हैं आपको 3600 लीटर दूध आता है और करीबन 50,000 रुपये आते हैं उससे आपको। नहीं, झूठा ये नहीं है। मेरे पास बकरी है। अच्छा, 2-3 बकरी है। और आप खेती करती भी नहीं? नहीं। और आपके घर में आपके पति क्या करते हैं? स्कूल बस ड्राइवर है। अच्छा, और बच्चे वगैरह पढ़ाई करते हैं। तो उनमें से भी कोई खेती नहीं करता आपके यहाँ? अच्छा, और आपकी फोटो भी लगाई है ये यहाँ पे? ये आप ऐसे कपड़े पहनती कभी? नहीं। मेरे को तो ये झूठ लग रहा है। ये ऊपर का आइडेंटिटी फोटो मेरा है। हाँ, फॉर्म कैसे भरे मुझे भी नहीं पता। आपको नहीं पता? गुलशन भी की तरह बारुल गांव में लगभग ऐसी 1 दर्जन महिलाएं हैं जिनकी ICAR के मुताबिक आमदनी दुगनी हो गई है। आइए आपको साखर बाई सगर से मिलवाते हैं, जिनके 35 और 33 साल के 2 लड़के हैं और ICAR के मुताबिक उनकी उम्र सिर्फ 27 साल है। ICAR की माने तो 2016-17 में उनकी नेट इनकम 67,170 रुपये थी, जो 2020-21 में बढ़कर 1,47,170 हो गई थी। मतलब तुमची जे कमाई आहे इतकी नसते का? म्हणजे इतकी सांगितली मी तुम्हाला 1,47,000. इतके कुठलं होते? पाऊस पडला तर होते, पाऊस नाही पडल्यावर कुठलं होते इतकं? मग किती असते मला सांगा? होते लाखाच्या आत ना बाहेर. लाखाच्या हां. आत, त्याच्यापेक्षा जास्त नाही. नाही. तुम्ही काय हे म्हणजे काय करता शेतात? म्हणजे शेतात सोयाबीन अच्छा, आणि ही असते, उडीद असते, तुरी असते, त्या म्हणजे रान बघून उत्पन्न पेरणं असते. पण इतकं उत्पन्न नसते म्हणजे हां, म्हणजे तितकं निघत 1.5 नाही. लाख तक नाही. हां. आणि हे शेत पण तुमचं नाही, दाखवलं तुम्ही आता? नाही, शेत ना आमचं शेत लय हलका आहे, एवढं ही काळभर शेत दिसायला. अच्छा, आता लिहिलंय की तुमच्याकडे 2 गाय आहे आणि तुम्ही 3600 लिटर दूध करतात आणि तुमची जे कमाई आहे म्हणजे तुम्ही 66,000 65,000 तुम्हाला हे होते.
नाही दिसलं काय नाही. तुम्ही कधी कधी जातात हा अजून मधून म्हणजे आता ह्या तुमचे वर्षात- मालक करतात का मेन हा. शेतकरी तेच हा, आहे मालक करते. सून, लेकरं. तुम्ही जास्त करून घरीच असता हा घरात असते लेकर आहे ती बाकी ठीक आहे मग सगळं म्हणजे कसं वाटतं तुम्हाला हे लिहिलं तुमच्या 27 वर्ष होय नाही तुमच्याकडे- मग हे असलं आम्ही नाही लिहावाला खोटं वाटतं का तुम्हाला हे मग खोटच वाटते ना आता हे आम्ही नाही कधी लिहलं. If you let me go, I will tell you the secret of happiness. The nobleman was rich but not happy. ये गिरिजा सोनवने हैं। गिरिजा और उनके पति के पास बारुल में अपनी खुद की कोई जमीन नहीं है। वो अपने पति के साथ अदबटिया पर अपने माता पिता की जमीन पर खेती करती हैं। किती शेती आहे तुमच्या स्वतःच्याकडे स्वतःकडे नाही आमची, स्वतःकडे नाही मग कोणाकडे आई वडिलाकडे आणि तुमचे जे हस्बंड आहेत त्यांच्याकडे आहे स्वतःची त्यांच्याकडे 1 एकर आहे पण परगावला आहे, पण इकडे नाही इथं नाही, म्हणजे बारुलला हे जे गाव आहे इकडे नाही ते नाही. मग किती आहे असते तुमची कमाई किती होते आधी किती व्हायचे म्हणजे 2017-16 पर्यंत किती व्हायचे पाऊस पडला जास्त तरी जास्त होतं उत्पन्न आणि तरी पाऊस म्हण- कमी पडला तरी 50,000 3 एकर मध्ये किती निघणार सर? हा 3 एकरच आहे त्यांच्याकडे 50,000 हम्म. आणि आता किती होते आता पण तेवढंच आहे. आता ह्या वर्षी ऊस लावला होता. सगळं कापून मग तुमच्याकडे म्हणजे पैसे आले इतके एवढं नाही येत, कधी 20,000 कधी 50,000 50,000. असं अच्छा, येणार, 40,000 30,000 असं जास्त फायदा जास्त. पडतो. सगळे ठीक. जाऊ. इनसे मिलिए, ये है लक्ष्मी कुम्हार। जब इन्हें हमने बताया कि आईसीएआर के मुताबिक साल 2016-17 में 2.5 एकड़ की खेती के जरिए इनकी नेट इनकम 81,250 थी और 5 साल बाद दुगनी होकर 1,64,990 हो गई थी, तो वो हमसे ही पूछने लगी कि क्या 2.5 एकड़ की खेती में इतनी आय मुमकिन है। उनके पति मल्लिकार्जुन आंकड़ा सुनकर कहने लगे, यह तो लगभग उनकी 3 साल की नेट इनकम से भी ज्यादा है। आणि तुम्ही स्वतः शेतकरी आहे का शेतकरी किती शेत आहे तुमच्याकडे 2.5 एकर आणि मला सांगा त्याच्यामध्ये सरकारने एक लिस्ट काढली आहे इंडियन काउन्सिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च त्याच्यामध्ये सांगितलं की त्यांनी तुमची आय दुप्पट केली 6-7 वर्षात कशाच्या माध्यमातून ते सांगतं शेतीच्या माध्यमातून फक्त शेतीच्या माध्यमातून ते सांगतं आधी तुमची म्हणजे जी कमाई होती नेट इन्कम ते 41,000 होती 41,000 आणि आता तुमची जी कमाई आहे ते 1,64,900 झाली आहे 1,64,900 गव्हर्नमेंट सर आहे का 2.5 एकर शेती आहे, पूर्ण कोरडवाहू एवढं उत्पन्न निघू शकते का? बरोबर म्हणजे एवढी शेतीमध्ये उत्पन्न निघू शकत नाही. मग काय वाटतंय तुम्हाला हे काय लिहिलंय खोटा लिहिलंय काय मग तुम्ही सांगा ना सर, कोरडवाहू आहे पावसाच्या आधारे, केव्हा पाऊस पडते केव्हा नाही पडत. बरोबर किती उत्पन्न असतं म्हणजे किती पैसे येतात तुम्ही सांगा स्वतः खर्च तेव्हा 20-25 हजार स्टार्टिंगला खर्च होते, पूर्ण नांगरणी बसून पेरणी खुरपणी त्याच्यात फवारणी आणि सगळं हा. टोटल 20-25 हजार खर्च होते, निघते किती सोयाबीन 30-35 हजारापर्यंत. हा. किती फायदा होतो फक्त 15,000. 15,000चा फायदा म्हणजे फक्त त्यात बी आपलं तर कष्ट व्हायचं आहे तर. ओके आणि 2016 साली 16-17 मध्ये तेव्हा पण इतकंच होतं का 15-20 हजार तेवढंच होतं म्हणून. म्हणजे 15-20 हजार जास्त आणि मला सांगा तुमच्याकडे आपलं गाय बी आहे का आधी होते का कधी होती आधी कधी म्हणजे 4-5 वर्ष. कारण की याच्यामध्ये सांगितलं तुमच्याकडे आता 2 गाय आहे गायची ते त्याचं दूध आहे ते 3,500 लिटरचं तुम्हाला हे होते म्हणजे प्रोडक्शन होते आणि त्याला विकून तुम्ही 72,500 रुपये तुम्हाला भेटतात. तर तुम्ही सांगताय हे जे सांगितलं आहे म्हणजे याच्यामध्ये 1,64,900 हे तुम्ही सांगताय 2-3 वर्षाची एक इतकी होते 2-3 वर्षाची असते. हालांकि इनका नाम सुरेखा सगर है, लेकिन आईसीएआर के बुकलेट में इनका नाम तक गलत लिखा हुआ है। आईसीएआर के मुताबिक 2016-17 में इनकी नेट इनकम 50,000 थी, जो कि 2020-21 में दुगनी होकर 1,03,000 हो गई। जब उन्हें हमने इस बात की जानकारी दी तो वो कहने लगी, बिना वजह क्यों झूठ बोलना कि मेरी आमदनी 1,00,000 है। सरकारने असं म्हटलं की त्यांनी तुमचं हे केलं म्हणजे तुम्हाला सहायता दिली आणि तुमची आय दुप्पट झाली आहे. आता तुमची आय बघून या काय लिहिली त्यांनी ठीक आहे. आधी तुमची आय 2016-17 मध्ये म्हणजे फायदा तुमचा टोटल सगळं पेरून सगळं काढून 50,000 होता टोटल सोडून हा सगळं सोडून म्हणजे नेट आहे नेट इन्कम त्याला नेट इन्कम म्हणतात म्हणजे टोटल आर्ली म्हणजे आता तुमची 1,03,000 आहे 1,00,000 आहे 300 1,00,000
हा. 1 लाख आता तुमची आहे, इतका फायदा झाला तुम्हाला आम्हाला 20-21 मध्ये. हा. तर मला सांगा, हे खोटं की खरं आहे? आता तुम्ही सांगत होते की 20,000. 20,000च्या वर होतच नाही आपलं तर सोयाबीन. तेच कसं विचारतोय सांगायचं की खरं आहे की नाही? खोटं आहे? कसं आहे आपल्याला खरं बोलायचं, सोयाबीन 20,000 पुढे जात नाही. 20 नाही झालं 25,000 हा. त्याच्या पुढे जात नाही. जात नाही. आपण सांगत नाही, आपल्या आई 3-3.5 एकर शेत आहे. बरोबर. आपलं काय पाण्याचं शेत नाही, तेवढं आपलं खर्च झाले. ते सोयाबीन निघालं कचावरी घालता आम्ही. सोयाबीन निघालं कचावरी घालता. हा. ज्वारीचं कसं तरी एखादं पोतं 2 पोते निघते, पण ह्या वर्षी काहीच निघालं नाही. यावर्षी काय झालं? काहीच निघालं, वड्याला पाणी नाही, पाऊसच नाही, तर कुठे निघते. अच्छा 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 अच्छा. म्हणजे हा किती आहे, किती क्विंटल आहे हा सोयाबीन? क्विंटल काय सांगायला 6 तर 7 क्विंटल लय झालं. 7 क्विंटल. हा. त्याचा भाव किती आहे 1 क्विंटलचा? भाव आता वाढल म्हणलं तर आता 4,000 आहे म्हणते ते, कोण 3,500 आहे म्हणते ते. हा. भाव येईल 5 लय झालं, 5,000 लय झालं. म्हणजे जास्त आलं तर हा. 5ला आलं तर घालायचं म्हणून ठेवलंय आशानं. अच्छा. अजून 5 आलं नाही, 4च आले ते. 4 येत आहे का 3.5 येत म्हणजे 25-30-35 जास्त जास्त. मग ह्याचा हिशोब 7 क्विंटलचे किती होते तुम्ही हिशोब? मग वर्षात तुमचं म्हणजे तुमचं टोटल हे विकून हा. पैसे येतात 25 ते आपण जास्त 35-40-30. हा. आणि फायदा नाही काय काहीच त्याच्यामध्ये? फायदा नाही. जितकं आपला लावला तितकंच तेवढंच येतं. लागवड आहे. लागवड बी घ्यावं लागतं, बी घ्यायचं जर म्हणलं तर बरोबर 2,000 रुपये पुरत नाही ती बियाच्या पिशवीला. ते लावण्यासारखंच आहे. आणि हे तुम्ही ज्वारी विकत घेतली आता. हे विकत घेतली आहे विकत का? घेतली, गहू ज्वारी विकत घेतली ती. अच्छा अच्छा. हा. एक पोतं ते काय घरासाठी घेतली हो, का? घरासाठी खायला. खायला घेतली. म्हणजे सरकार सांगते की तुमची आय दुप्पट केली, 1 लाख केली, तर त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? लाख उगाच कशाला खोटं बोलास तसलं लाख केलं म्हणून. बारुल की रहने वाली सविता सालवे को जब हमने ICAR के आंकड़ों के बारे में बताया तो वो कहने लगी, अगर मेरी अकेले की ही कमाई 2 लाख रुपए की होगी तो फिर क्या मैं बंगले में जाकर नहीं रहूंगी? आता हे सांगताय म्हणजे 2020-21 ला तुमची कमाई झाली 2,11,600 रुपये स्वतःची. कशामधून झाले? आम्ही सांगतो तुम्हाला. सोयाबीन लावलं होतं तुम्ही, त्यांनी सांगितलं मग ग्रीन ग्राम हरभरा आपलं, सुरगुम लावलं, आणि 2 गाय होती तुमच्याकडे, ते 7,000 लिटर दूध द्यायचं. हे सगळं लिहिलं आहे, चुकीचं लिहिलं आहे. माझं एकटीचं उत्पन्न झालं तर मग मी शेणं आता बंगल्यातच राहील नाही, तर मग माझं एक लेडीजचं जर एवढं उत्पन्न होतंय तर मग जेंट्सचं किती असेल? मग त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 10 लाखापर्यंत जायला पाहिजे ना. मग जेंट्सचं तर वेगळंच, माझ्या एकटीचं तर 2 लाख म्हटलं तर. आणि आता ही कल्या वातावरणाची परिस्थिती तशी नाही 2 लाखाची होण्याची. तुमच्याबद्दल जे 2 माहिती याच्यामध्ये दिली, 2 नाही सर, माझं तर तेवढं उत्पन्न नाही. नाही, ते सासरे करायचंय. आता पण एवढं होणार नाही माझं एकटीचं. पूर्ण प्रॉफिट वर्षभराचं काढलं, कारण 2 लाख म्हटलं तर एका वर्षाचं, तर मी महिन्याला 20,000 कशाची कमी करू शकणार? आता मी माझं फॅमिलीचे मुलं, सासू, माझी सासूबाई, माझे दीर म्हणजे मिस्टरांचे भाऊ, हो. हा, त्यांनी एवढे जण झटतो तरी आमचं 20,000 रुपये महिन्याला दुधाचे पैसे होत नाही. मग एवढं प्रॉफिट मी चुकीचीच आहे. न्यूज लॉन्ड्री ने अपनी पड़ताल में पाया कि बारुल गांव की जिन महिलाओं को सफल किसान बताकर उनकी आय दुगनी करने के दावे किए गए हैं, उनमें से किसी के नाम पर भी खेती की जमीन नहीं है। ICAR के आंकड़ों की गड़बड़ी को लेकर जब हमने महाराष्ट्र स्टेट रूरल लाइवलीहुड मिशन के अंतर्गत काम करने वाले ओमकार दीक्षित से बात की तो वो ये कहते हैं, मैं फिक्स नहीं बता सकता ये सर्वे KVK से गया है या हमारी तरफ से गया है कि अदर किसी से गया है, क्योंकि अभी ये कृषि की बात है तो हमारे डिपार्टमेंट से काम चलता है, लेकिन हम ऐसी गलत नहीं लिख सकते ना। जो सच है वो किसी से तो गलती से हो गया है ये। अच्छा, हाँ, नहीं तो गलत इंफॉर्मेशन ऐड हो चुकी है। ओके। तो आपको लगता है गलत इन्फॉर्मेशन? हाँ, कुछ तो थोड़ा फार मिसअंडरस्टैंडिंग हो चुका है। आंकड़ों और तथ्यों की गड़बड़ी को लेकर जब हमने तुलजापुर कृषि विज्ञान केंद्र के हेड सचिन सूर्यवंशी से सवाल किए तो उनके पास कोई जवाब नहीं था। वो कहने लगे, गांव में लोग अपनी असली आय नहीं बताते हैं क्योंकि उन्हें डर रहता है कि उन्हें सरकारी सुविधाएं नहीं मिलेंगी। फिर वो कहने लगे कि वो 3 साल के लिए छुट्टी पर थे और वो डेटा की जांच करके बताएंगे। सूर्यवंशी से बात करने के अगले दिन हमें गांव की एक महिला का फोन आया। वो महिला हमें बता रही थी कि KVK वाले छानबीन कर रहे हैं कि गांव की किन महिलाओं ने मीडिया से बात की है। वो उनसे ये भी पूछ रहे हैं कि क्या उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के विरोध में कोई बात कही है क्या। This election season, your right to choose puts you at the heart of it again. We'd like to be your eyes and ears. Choose the journalism and media that serves democracy and you. Simply head on to newslaundry.com/subscription and pick up the TNMNL joint subscription of your choice today.